नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजची ग्रेट भेट मुलाखत आहे ती म्हणजे वसईमधील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि आईचं झाड या चळवळीचे प्रणेते मिलिंद चव्हाण सर. नमस्कार मित्रांनो, आजच्या ग्रेट भेट मुलाखतीचं प्रयोजन म्हणजे नुकतीच वसई विरार हे पूर्ण जलमय झालेलं, पूरग्रस्त झालेलं आणि वसई विरार अख्खं पाण्याखाली होतं. या विषयावर मिलिंद चव्हाण सरांचा खूप अभ्यास आहे, संशोधन आहे आणि निधी या संस्थेनं दिलेल्या उपाययोजना आणि त्या संदर्भात पुढे काय घडलं आणि किती वर्ष वसई विरारकरांनी हा त्रास सहन करायचा आहे, नेमका पाणी प्रश्न किंवा वसई विरार पूरग्रस्त का होते या संदर्भात सखोल त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मिलिंदजी, स्वागत आहे. नमस्कार. जागर मराठी चॅनलवर. सर्वप्रथम तुमचं मी अभिनंदन यासाठी करेल की तुमचं आईचं झाड जे उपक्रम आहे ते खूप गाजलं आणि तुम्ही खूप खरोखर म्हणजे मातृभक्त तर आहात आणि तो जो काही उपक्रम केला आणि सर्व चॅनल्सनी पूर्ण महाराष्ट्रभर तुमचं नाव झालं ते मिलिंद चव्हाण जागर मराठीवर आहे याचा मला अभिमान आहे. मी पण मातृभक्त आहे, तर मिलिंदजी त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. सर, मला हे सांगा की अनेक वेळा तुमचे लेख फेसबुक याच्यावर आम्ही वाचत असतो की वसई विरार हे पूरग्रस्त होतं, याचं काय कारण वाटतं? मुळात एक लक्षात घ्या की वसई जे आहे ते 2018 13 जुलैला 3 दिवस पाण्याखाली होती. पूर्ण पाऊस जोरदार झाला आणि ते ज्या वेळेला पावसाचं पाणी ज्या वेळेला वसई शहरात आलं त्यावेळेला ते 7 दिवस लागले. पाऊस थांबल्यानंतर देखील 7 दिवस पावसाचं पाण्याचा निचरा झाला नाही. त्याची कारणं असं आहे की आपल्या शहराला जे खाडे आहेत किंवा नैसर्गिक नाले आहेत ते पूर्णपणे बुजवण्यात आलेले आहेत, त्याचं संवर्धन करण्यात आलेलं नाही आहे. आपण जर इतिहासामध्ये जर डोकावून पाहिलं तर वसई शहर हे बंदराचं शहर होतं. म्हणजे पापडी नाका असेल, समेळपाडा असेल, हे सोपारा खाडीमधून वसई मार्गे आपली बरेचशी जे साऊथमधून आलेले मसाले 12 टनाचे जहाज त्याच्यातून त्या मार्गातून यायचे आणि ते गुजरात मार्गे पुढे जायचे. म्हणजे हे एक व्यापाराचा एक मार्ग होता आपला वसई शहरातला. सोपारा खाडी असेल, राजवली असेल, त्याच्यानंतर आसोळा खाडी असतील. परंतु झालं कसं की ह्या ज्या खाड्यांची जी रुंदी होती ही साधारणपणे 150 ते 225 फुटाची होती. आता हे जी फूट आहे 50 फुटावरती आलेली आहेत. म्हणजे आपण आता ही रुंदी जर 50 फुटावरती आल्यानंतर त्याची जी खोली होती ती साधारणपणे 70 फुटाची होती, ती आता 15 फुटावरती आलेली आहे. आणि ह्या नैसर्गिक खाड्या आहेत आपल्या किंवा नाले जे आहेत त्या मार्गातून जे पावसाचं पाणी पडायचं ते समुद्राला जाऊन मिळायचं. परंतु झालं कसं की याचं संवर्धन झालं नाही. जर या खाड्यांचं संवर्धन जर झालं असतील, त्यातला गाळ उपसा झाला असता किंवा त्या खाड्यांची रुंदी आणि खोली जर मेंटेन केली गेली असती तर येणारा पाऊस जो असतो तो समुद्राला जाऊन मिळाला असता. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या वेळेला विकास म्हणून जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला खाड्यांचं, नैसर्गिक नाल्यांचं जे संवर्धन शासनाने, महसूल विभागाने, महानगरपालिकेने, मेरीटाईम बोर्डाने करायला पाहिजे ते केलं गेलं नाही. आणि हे शहर वसत असताना या शहरामध्ये जे पावसाचं पाणी म्हणजे साधारणपणे 450 मिलीमीटर जर 2-3 दिवसामध्ये जर पाऊस आपल्याकडे झाला तर वसई अख्खी बुडली जाते. 2018 आणि 2025 मध्ये जर आपण अतिवृष्टीचं जर अवलोकन केलं तर आपल्या लक्षात आहे 2018 मध्ये 450 मिलीमीटर पाऊस झाला होता आणि त्यावेळेला वसई पूर्ण बुडाली होती. पाऊस थांबल्यानंतर देखील म्हणजे 3 दिवस पडणारा पाऊस थांबल्यानंतर देखील 7 दिवस वसई शहरातलं पाणी गेलं नव्हतं. त्याची कारणं काय ती शोधणं फार गरजेचे आहेत. त्याच्यानंतर 2025 मध्ये देखील जर आपण पाहिलं तर साधारणपणे 350 ते 300 मिलीमीटर पाऊस वसई विरार शहरामध्ये वसई तालुक्यात पडलेला आहे. तरी देखील शहरातलं पाणी 3 ते 4 दिवस पाण्याचा निचरा झाला नाही. तर त्याची कारणं ही आहेत की आपल्याला ज्या पद्धतीने महानगरपालिकेने सांडपाणी निचरा करायला पाहिजे, त्यांचे स्वतःचे मलनिस्सारण केंद्र असायला पाहिजे, ते मलनिस्सारण केंद्र नाही आहेत. ज्या ठिकाणी पाऊस पडायचा त्याची एक धारण क्षमता जी होती, जी नैसर्गिक तयार होती, जसं राजवली असेल किंवा मिठागर असेल तर त्या ठिकाणी पाणी जमा राहायचं तिथे. परंतु आता झालं कसं की काही ठिकाणी भरणी झाली, राजवलीसारख्या ठिकाणी तर नवीन वसाहत निर्माण झाली. त्याच्यामुळे वसईचं शहरातलं पाणी जे पावसाचं पडतं त्याची क्षमता जी धारण करण्याची आहे ती पूर्णपणे कोलमडून पडलेली आहे. आणि एक गोष्ट आणखी एक प्रकर्षाने तुम्हाला सांगू इच्छितो मी की मुंबई हे समुद्र सपाटीपासून 10 मीटरवर आहे. त्याच्यानंतर ठाणे 11 मीटरवरती आहे. नवी मुंबई 14 मीटरवरती आहे समुद्र सपाटीपासून.
वसई शहर जे आहे ते समुद्र सपाटीपासून 10 मीटरच्या उंचीवरती आहे. मग वसई शहरातलं पाणी एवढ्या लवकर का नाही जात? त्याला 7 दिवस का लागतात? इतर शहरामध्ये जे सेम उंचीवरती आहेत तरी देखील त्यांचा 1 ते 1.5 तासामध्ये पाण्याचा निचरा होतो, पण वसईचा होत नाही. त्याची कारण अशी आहे की वसई पश्चिम म्हणजे समळपाड्याचं जे पाणी आहे आपल्याकडे, ते समळपाड्याचं पाणी पश्चिमेला जाऊन समुद्राला मिळायला पाहिजे, पण तसं होत नाही. वसईचं पाणी जे नालासोपाराचं जे पाणी आहे ते वसईमध्ये येते. वसईमध्ये आसोळ्याच्या मार्गातून ते आपलं वसई राजौली खाडीमध्ये येते, राजौलीमधून नायगाव खाडीला जाते आणि नायगाव खाडीमधून नंतर मग भाईंदर क्रिकच्या मार्गे समुद्राला खाडीला जाऊन मिळतं. म्हणजे हा जो प्रवास जो आहे तो साधारणपणे 40 ते 45 किलोमीटरचा प्रवास होतो हा पाण्याचा. म्हणजे पाणी जाण्यासाठी जो अवधी आहे तो फार लागतो. परंतु इतर शहरामध्ये तसं नाही. इतर शहर ठाणे असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, एक साधारण 10 ते 15 किलोमीटरच्या परिघामधून ते पाणी समुद्राला किंवा खाड्यांना जाऊन मिळते. मग अशा वेळेला जी मार्ग जे पहिल्यांदा जे होते म्हणजे समुद्राचं म्हणजे जर आचोळ्यातून जर तिथे बंदरगाव होतं म्हणजे समुद्राला जाऊन मिळत होतं, समुद्रामधून मिळाल्यानंतर ते गुजरातला जायचे ती जहाज. मग अशा वेळेला हे मार्ग बुजवण्यात आले, हे कमी करण्यात आले. त्याचा फटका वसई शहराला होत आहे. कदाचित अनधिकृत अनधिकृत बांधकाम आहेत. त्याचबरोबर महानगरपालिका असेल किंवा महसूल विभाग असेल, त्यांनी ज्या पद्धतीने ह्या खाड्या आणि नैसर्गिक नाले याचं संवर्धन करायला पाहिजे होतं गोव्याच्या धर्तीवरती. तुम्ही गोव्यामध्ये जर गेला तर तुम्हाला ड्रेनेज सिस्टम दिसणार नाही. त्यांचं पाणी डायरेक्ट जे येतं ते डायरेक्ट समुद्राला जाऊन मिळतं. ही सिस्टीम गोव्यामध्ये आहे. मग ही सिस्टीम जर गोव्यामध्ये आहे तर आपल्याकडे जर आपण पण वसई समुद्राला लागून आपलं हे शहर आहे, मग आपल्याकडचं पाणी जाण्याचे मार्ग बंद करण्यात आलेले आहे. विकास करत असताना त्या विकासाला पूर्ण तिलांजली देण्याचं काम शासनाने केलेले. तुम्हाला 2018 मध्ये ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला आम्ही महानगरपालिकेचे श्राद्ध घातले. त्याच्यानंतर त्यांनी महानगरपालिकेने सत्यशोधन समिती गठीत केली होती आणि त्या सत्यशोधन समितीमध्ये निरी IITचे आणि CSESचे जे काही प्रमुख लोकांना त्यांनी बोलवलं अशी बतावना केली. परंतु अशी कोणतीही लोक आली नाही आणि सत्यशोधन समिती बोगस आहे हे आम्ही जाहीरपणे पुराव्यानिशी सिद्ध केलं. कारण माझ्याकडे ते रेकॉर्ड्स आहेत. निरी आणि IITने आम्हाला सांगितलं की आम्ही कुठची आमची प्रतिनिधी पाठवत नाहीये महानगरपालिकेला सत्यशोधन समितीमध्ये. मग हे जे बोगस अधिकारी बसून लोकांची दिशाभूल करण्याचं काम महानगरपालिकेने त्यावेळेला 2018-19 मध्ये केलं. आम्ही त्यावेळेला बराच जनतेचा रेटा आंदोलन ह्याच्या मार्गात अवलंबल्यामुळे त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त लोखंडे साहेब यांनी निरी IITला अप्रोच केला, 12 कोटी खर्च केले आणि एक अहवाल मागवला. त्या अहवालाच्या अनुषंगाने म्हणजे निरी आणि IITचा जो अहवाल आहे सत्यशोधन समितीचा नंतर जो गठीत प्रॉपरली केला गेला, तो जो अहवाल आहे त्या अहवालाची अंमलबजावणी झाली नाही. कारण महानगरपालिका म्हणते की हे जे याची अंमलबजावणी करण्यासाठी भला मोठा आर्थिक खर्च आहे. जर भला मोठा आर्थिक खर्च आहे तर तुम्ही ज्या वेळेला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता त्यावेळेला त्या शहरामध्ये पडणारं पावसाचं पाणी आणि सांडपाणी याचा निचरा कसा होईल यावरती देखील तुमचं काम होणं गरजेचं आहे. आज 12 ते 15 वर्ष झाली महानगरपालिकेला स्वतःची मलनिस्सारण केंद्र नाहीये. ही एक शोकांतिक आहे. आजही आपण शासनाने म्हणजे निसर्गाने आपल्याला ज्या खाड्या दिलेल्या आहेत, जे नैसर्गिक नाले दिलेले आहेत त्याच्यावरतीच आपण अवलंबून आहोत आणि किंबहुना त्या खाड्या आणि नैसर्गिक नाले बुजवण्याचं देखील काम केले. ही अशी वस्तू होती. काही ठिकाणी खाड्या बुजून मैदानं तयार केली. आतापर्यंत वसई शहर असं आहे की काही ठिकाणी नैसर्गिक नाले बंद केले गेले. म्हणजे तुमचे जे सांडपाणी आहे, पावसाचं पाणी आहे, समुद्राला जाऊन मिळण्याचा जो मार्ग आहे तेच तुम्ही बंद करून टाकलेले आहेत. तुम्ही कृष्णा टाउनशिपला जर बघितलं असेल की एक खाडी आहे, त्या खाडीतलं आणि शहरातलं पाणी म्हणजे ती खाडीच आहे. शहराला जी पाणी ज्याचा तो मार्ग जो होता तो गटाराचा मार्ग आहे तो आता खाडीच झालेली आहे. तर ते पाणी शहराचं पाणी खाडीत टाकलं जातं. तिथे 2 पंप लावलेले आहेत. म्हणजे ही महानगरपालिका अशा पद्धतीने काम करते. तुम्ही राहता तिथे. ते पण त्यावेळेला तत्कालीन आयुक्त पवार साहेब होते. गेल्या वर्षी मी त्यावेळेला त्यांना त्याच्या निदर्शनास आणली. पूर्ण शहराचं म्हणजे नवघर माणिकपूर शहराचं पाणी जिथून त्या खाडीला मिळतं तो खाडीचा मार्ग तुमच्याकडून बुजवला गेलेला आहे आणि जो तुम्ही मार्ग तयार केलेला आहे त्याच्यावरती निरीने आक्षेप घेतलेले आहे. म्हणजे आम्ही अगोदर आक्षेप घेतला त्यावेळेला आणि निरीच्या रिपोर्टमध्ये पान क्रमांक 34 मध्ये त्याचा उल्लेख आहे की हा जो मार्ग तयार केलेला आहे हा चुकीचा मार्ग आहे. मग तुम्ही तिथे 2 पंप लावून तिथे शहराचं पाणी तुम्ही खाडीत सोडू शकता. ही शोकांतिका आहे की नाही? मग याच्यावरती काम कोण करणार? असं मला वाटतं कदाचित अनिल पवार असतील तर त्यांनी सांगितलं की वसई विरार पूरग्रस्त होतं याचा अर्थ की वसई विरार हे कपबशीच्या आकारात आहे. तर याच्यात काय तुमचं म्हणणं आहे? हे बघा एक की ह्यांचं जे म्हणजे काही लोकांकडून मला असं मी ऐकतो की पोर्तुगीज शब्द बशीन आहे, बरोबर?
आणि बसीन म्हणजे बशी. मला एखाद्याने तरी असं दाखवावं की पोर्तुगीज शब्द बसीन आहे आणि बसीनचा अर्थ बशी होतो. लक्षात घ्या. हे सगळे जे बोलण्याचे जे कारण आहेत किंवा तुम्ही बशीसारखा आकाराचा जे सांगण्याचे काही मार्ग आपले, एक तर लक्षात घ्या की ज्या वेळेला शहर आपण वसवतो त्यावेळेला समुद्राची उंची, समुद्र सपाटापासून त्या शहराची उंची तुम्ही कॅल्क्युलेट केली जाते आणि ती कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचे जे अंतर्गत शहरातले जे गटार आहेत ते त्या उंचीवर असायला पाहिजे. आपल्याकडे ते तयार केले का? आपली उंची 10 मीटर वरती आहे आणि गटार आपले 5 ते 6 मीटर वरती खाली आहेत. कसं होणार? साधं लॉजिक आहे. ते सिंपल लॉजिक. एक तुम्हाला आणखी एक लॉजिक मी तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा आपलं घर तयार करतो त्या घरामध्ये आपण जे बाथरूमचं पाणी आहे तर आपला आउटलेट समजा 20 इंचाचा असेल तर बाहेर तो आतमधला जो आउटलेट आहे तो कमीत कमी आपल्याला 5 इंचाचा तर पाहिजे. परंतु आपल्याकडे परिस्थिती कशी आहे की आपल्या शहराचा जो इनलेट आहे ना, इनलेट तो 20 इंचाचा आहे. म्हणजे आपण जे पाणी वापरतो बाथरूममध्ये ते 20 इंचाचं आहे, परंतु बाहेर जाण्याचा मार्ग फक्त 5 इंचाचा आहे. तर कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? हे शहरातली परिस्थिती अशीच आहे की तुमचा इनलेट आहे ना तो 5 इंचाचा आहे आणि शहरातलं जे आहे ना आउटलेट जो आहे तो 5 इंचाचा आहे आणि इनलेट 20 इंचाचा आहे. पण आता हे वर्ष 2018च्या अगोदर कधी काय पूर आला नाही? तसं लक्षात घ्या. मी आता तुम्हाला एक मगाशी बोलताना एक सांगितलं की वसई 2018 मध्ये अतिवृष्टी झाली, 450 मिलीमीटर पाऊस पडला आणि या 450 मिलीमीटर पावसामध्ये वसईमध्ये 7 दिवस पाण्याचा निचरा झाला नाही. बरोबर. आणि ह्या वेळेला देखील तो 350 ते 300 मिलीमीटर पाऊस झाला 3 दिवसामध्ये आणि आपल्या 4 दिवस आपल्याला तो पाण्याचा निचरा झाला नाही. म्हणजे तुम्ही एक कॅल्क्युलेशन करा की जी सुधारणा करायला पाहिजे होती तीच केली गेली नाही. आपली जी धारण क्षमता होती ती धारण क्षमता नवीन शहर वसवताना त्याची धारण क्षमता ती बाद केली गेली आणि नवीन होल्डिंग पॉइंट आपण तयार करायला पाहिजे होते ते केले गेले नाही. आणि ह्या शहराचं पाणी भाईंदर खाडीमार्गे जाताना तर 25 ते 40-45 किलोमीटरचा परिघ, म्हणजे तुम्ही नालासोपारातलं पाणी तुमचं वसईमध्ये पश्चिमेला येतं. लक्षात घ्या. पश्चिमेमधून ते पूर्वेला जातं आणि पूर्वेमधून ते भाईंदर क्रिकला जाऊन मिळतं. मग अशा वेळेला तुम्हाला त्या ज्या खाड्या आहेत त्या खाड्या तुमच्या त्यांची जी पहिली रुंदी आणि खोली ही तुम्हाला पूर्ववत करावी लागेल. एक पार्ट. दुसरा, ह्या खाड्या आणि जे नैसर्गिक नाले आहेत मुख्य करून खाड्या, तिथे तुम्हाला धारण क्षमता असलेले होल्डिंग पण करावे लागतील तुम्हाला. पण ज्या वेळेला अतिवृष्टी होईल त्यावेळेला तिथे ते पाणी स्टोअर केलं जाईल. ज्या वेळेला ओहोटी लागेल त्यावेळेला तेच पाणी आपण मुख्य खाडीत सोडल्यानंतर समुद्राला जाऊन मिळेल. म्हणून ह्या मार्गावरती आपल्याला होल्डिंग पॉइंट करणं फार गरजेचं आहे. यासाठी तुम्ही काय पत्रव्यवहार केलाय? मी 2023 मध्ये 18 ऑक्टोबरला एक पत्र लिहिलं होतं आयुक्त साहेबांना आणि त्या पत्रात मी तो उल्लेख केलेला आहे की आपले ज्या सरकारी जमीन ज्या खाड्याच्या लगत आहेत त्या अक्वायर करण्याची मोहीम तुम्ही घ्या. आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्या कानावर टाका आणि त्या जागा आपण घ्या आणि तिथे धारण क्षमता असलेले होल्डिंग पॉइंट तयार करा. हे त्यांना सांगितलं होतं, परंतु त्याच्यावरती काही काम झालं नाही. दुसरी गोष्ट, आपण साधारणपणे 16 कोटी खर्च केले. कशासाठी? एक तो गास रोड जो आहे तो उंचावरती घेतला आपण, कारण तो मार्ग खुला राहावा म्हणून रहदारीसाठी. दुसरा, वसई पश्चिम पासून वसई पूर्वेपासून ते एव्हरशाईन पर्यंत देखील तो उंच रोड केला आपण, म्हणजे तिथे 16 कोटी आपण खर्च केले. झालं कसं की वसई हा पश्चिमेचा जो गास रोड केला त्याच्यामुळे झालं कसं की सुरळा पूर्णपणे बुडाला. जो बुडतच होता परंतु तो लवकर बुडाला आणि पाण्याचा निचरा झाला नाही आणि तो रोड देखील बंद झाला. म्हणजे तुम्ही रहदारीसाठी मार्ग उंच केला ना, पण दुसरी गैरसोय झाली, पण तो मार्ग खुला झाला का? त्याच्यावरून मग पाणी जात होतं, म्हणजे रोड देखील पाण्याखाली होता, गास रोड बंद होता. जर गास रोड बंद होता तर तुम्ही एवढे 8 कोटी खर्च तिथे का केले? दुसरा, इकडच्या रोडवरती तुम्ही पूर्ण जो रहदारीचा मुख्य मार्ग आहे आपलं हायवेला जाण्यासाठी म्हणून तुम्ही हा वसंतनगरी एव्हरशाईनचा रस्ता तुम्ही उंचावरती नेला. वसंतनगरी बघा पाण्याखाली गेली, जी कधी जात नव्हती ती. कारण वसंतनगरीच्या शेड बिल्डरने त्या शहराची रचना करताना त्याची जी ड्रेनेज सिस्टम आहे ही समुद्र सपाटीचा अंदाज घेऊन त्यांनी केली होती. परंतु हा रोड केला आणि पूर्ण पश्चिमेला जो हाईटवाला जो रोड केल्यामुळे झालं कसं की तिथे अडथळा निर्माण झाला आणि ते सगळं पाणी अडवलं गेलं आणि ते नगरीमध्ये, वसंतनगरीमध्ये गेलं. म्हणजे हे आम्ही सांगितलं होतं, हे माझ्या पत्रामध्ये नमूद केलंय 2023-18च्या की हे मार्ग तुम्ही तयार करू नका, पर्यायी मार्ग. याच्यामुळे शहरालाच हानी होणार आणि ते झालं देखील तसं. म्हणजे 16 कोटी तुम्ही जनतेचे वाया घालवले
ज्यांच्या घरात कधी पाणी जात नव्हतं त्यांच्या घरात पाणी गेलं, जे शहर कधी बुडायचं नाही ते बुडलं गेलं, मग याला जबाबदार कोण? शहराची परिस्थिती आणखी अशी आहे की आपल्याकडे काही लोक भ्रम पसरवतात की उसगाव धरण ओव्हरफ्लो झालं, सूर्या धरण ओव्हरफ्लो झालं म्हणून वसई शहरात पाणी आलं. तुमची खात्रीशीर माहिती यावेळेस कुठलंच डॅम सोडला नव्हता? नाही. वसई, एक तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, संबंधच नाहीये. उसगाव डॅमला दरवाजे नाहीयेत, सूर्या डॅमला जे दरवाजे आहेत त्याचा संबंध तिथपर्यंत तो कुठे सूर्या डॅम आणि कुठे आपण, आणि त्या डॅमचं पाणी रिव्हर्स कशाला आहे? की तुम्ही जेव्हा पावसात असतो, माझाही असा गैरसमज होता की डॅम सोडलाय पाणी जात नाही, पण आज मिलिंद चव्हाण जबाबदारी, माझं तर खुलं चॅलेंज आहे, एकाने तरी सांगा. तर असे कुठल्याही भ्रमामध्ये राहू नका की डॅम सोडलं म्हणून पाणी जात नाही, हा प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे. आणि मिलिंदराव, आता मला सांगा की याचं आता सत्ता बदल तर झालेला आहे, काय अपेक्षा वाटते? बघा, मला एक गोष्ट सांगायची आहे की सत्ता बदल झालेला आहे, राज्य सरकार देखील भाजपचं आहे, आमदार देखील भाजपचे आहेत, खासदार देखील इकडचे भाजपचे आहेत. तर वसईचा खऱ्या अर्थाने जर तुम्हाला विकास करायचा असेल तर पहिल्यांदा शहराची जी भौगोलिक स्थिती आहे ही पहिल्यांदा जाणून घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही मदत करणार? निश्चितपणे मदत. तर बघा, एक गोष्ट, वसईकर आहे मी, वसई माझी मातृभूमी आहे, कर्मभूमी आहे, त्याच्याबद्दल मला प्रेम आहे. त्याच्यामुळे मी एवढं कित्येक वेळेला पोटतिडकीने बोलतो, परंतु मला असं वाटतं कधीतरी आपण भुगतोय असं वाटायला लागलं कधीतरी. कारण एखाद्यावरती आपण किती वेळा एखाद्या गोष्टीवरती तेच वारंवार बोलायचं आणि जनतेला काय कळत नाहीये का? त्या राज्यकर्त्यांना कळत नाहीये का? ज्यांच्याकडे उपाययोजना, नीरीचा रिपोर्ट तुम्ही घेतलात ना, तुम्ही एखाद्याचा रिपोर्ट घेतला ना, आज मी आजारी आहे तर माझ्या याच्यामध्ये जर काही जर इफेक्ट असेल तर लगेच तुम्ही तातडीने करता. मग या शहराचा जेव्हा रिपोर्ट बनला, 12 कोटी खर्च करून तुमच्याकडे जेव्हा रिपोर्ट आला निरी आणि IITचा, मग त्याच्यावरती अंमलबजावणी करायची की नाही तुम्ही? की तुम्ही त्या वसईला असंच तुम्ही त्या मृत्यूशयावरती सोडून दिलेल्या आहेत का? तुमचं म्हणणं आहे की निरीच्या अहवालाची अंमलबजावणी केली तर वसईकरांची पूर्व परिस्थितीतून किंवा जलमय होऊन जे नुकसान होतंय, लाखो करोडचं नुकसान झालेलं आहे लोकांचं. मी मिलिंदराव सांगतो, आपण एकाच ठिकाणी राहतो, त्या दिवशी सायकलवर एका पेशंटला मी तिथून नेलं. बरोबर. कुत्रा मेला कारण त्याला स्नेक बाईट, सापाचा सर्पदंश झालेला. ती त्या दिवशी मी पूर्ण 3-4 तास त्याच्यामध्ये होतो. म्हणजे अशी परिस्थिती आहे वसई विरार. प्रकाशाला मिलिंदराला मी राहतो गोकुळ, बरोबर, या ठिकाणी अँब्युलन्स येऊ शकत नाही, वृद्ध पेशंट असतात, म्हणजे अँब्युलन्स नाही, बाईक येऊ शकत नाही, तर मग प्रश्नच काय? बोट. आता माझी तर विनंती की पुढच्या वर्षी 2026ला शक्यतो चव्हाणांनी जे केलेले म्हणजे त्याच्यावर काही उपाययोजना झाली तर ठीक, नाहीतर आमची प्रशासनाला अशी विनंती की तुम्ही बोट चालू करा, बरोबर, सेवा चालू करा, तरच आमची त्याच्यातून मुक्तता होईल. आणि जी काही अनधिकृत बांधकामं वाढलेली आहेत, तर मिलिंदजी तुम्ही एवढं पोटतिडकीने सांगताय, तर मला स्वतः मी या संदर्भात माननीय राज्यपाल, मुख्यमंत्री यांना मी स्वतः व्यक्तीच्या चॅनलच्या माध्यमातून आणि या संदर्भात मी आवाज उठवणार आहे. आणि निदान पुढच्या वर्षी अशी जलमय परिस्थिती होऊ नये वसई विरार. कारण माझं स्वतःच 2 घरामध्ये माझं नुकसान झालेलं आहे, वृद्ध आई वडील आहेत. आणि मिलिंदजी, तुम्ही या विषयावर खरं तर खूप दिवसानं आवाज, म्हणजे एकमेव माणूस वसई विरार मधला असं मी बघतोय की जो सातत्यानं सत्य परिस्थिती काय आणि अभ्यास, संशोधन आहे, त्यांचे मागे अभ्यास आहे. मिलिंदजी, नक्कीच या विषयावर निदान अशी अपेक्षा करूया. विद्यमान आमदार स्नेहाताई दुबे असतील, राजन नाईक, खासदार सौरा साहेब, सर प्लीज वसई विरारमध्ये जी काही पूर्ण परिस्थिती होती, नवीन आहे तर तुम्ही, तुमच्याकडे दोन्ही डबल इंजिन आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, केंद्र सरकार आहे, महानगरपालिका येऊ घातलेली आहे, तर तुम्ही या प्रश्नावर प्लीज तोडगा काढा. मिलिंदजी, तुमचे खूप खूप आभार. जागर मराठी चॅनलवर धन्यवाद. या ज्वलंत प्रश्नावर अशी प्रश्न आम्हाला अभिमान आहे की जागर मराठी चॅनल कुठलंच मीडिया इतर करत नाही, प्रायोरिटी त्यांची वेगळी असते, पण तुम्ही या प्रश्नावर केला आणि आपण प्रयत्न करू की 2026 ही पूर्व परिस्थिती येऊ नये. धन्यवाद.